दिवाळी गरीब श्रीमंत सर्वांची प्रत्येक जण आपल्या ऐपतीनुसार ती साजरी करतो। त्यातही सर्वसामान्य माणसांच्या दिवाळीचं अप्रूप थोडं जास्तच आहे। खिशात पैसा नसला, बोनस मिळत नसला तरी प्रसंगी कर्जबाजारी होतील, पण दिवाळीचा सण साजरा करणारच। 3 दशकांपूर्वी कॉर्पोरेट क्षेत्र नव्हते, तेव्हाची दिवाळी ही खऱ्या अर्थाने कामगारांची होती। गिरणी कामगार आणि औद्योगिक कारखान्यातील कामगार याचं क्षेत्र हे सरकारी नोकरदारांपेक्षा अधिक असायचं। या वर्गाला बोनस जाहीर होत नाही तोपर्यंत मुंबईत दिवाळीचं वातावरण निर्माण होत नसे। बोनस ही कायदेशीर तरतूद नसल्याचा दावा मालक वर्गाकडून केला जात होता। त्यावर वर्षभर आपल्या रक्ताचं पाणी करून उद्योग व्यवसाय भरभराटीला आणणाऱ्या कामगारांचा हा बोनस हक्क आहे, यासाठी आग्रह धरणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी सरकार दरबारी आणि कोर्ट कचेऱ्यांमध्ये दिलेला लढाही तितकाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे लक्ष दिव्यांचा उत्सव साजरा करण्यात बोनस हाच महत्त्वाचा आधार आहे। मात्र आताच्या काळात कशी बदलली आहे ही बोनस संस्कृती, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शिवानी पाटणे, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बोनस मिळाल्यानंतरच गिरण गावात दिवाळीला 4 चांद लागत होते। खिशाला आर्थिक मर्यादा असल्याने बाहेरचं गोडधोड आणि नवीन कपडे हे दिवाळीतच खरेदी केले जात। अख्खा गिरण गाव सजून नटून थटून जल्लोषात दिवाळी साजरी करत होता। साधारण महिनाभर आधीच घराघरात दिवाळीचे पदार्थ बनवले जात, त्यात लहान मुलांपासून सर्वांचा सहभाग होता। महिला एकमेकींच्या घरी जाऊन फराळ बनवत आपल्या घरातला फराळ पूर्ण चाळीमधल्या घरांमध्ये जाण्याचा रिवाज होता। आता बाजूच्या शेजारच्या घरातही फराळ जात नाही। नवश्रीमंतांमध्ये ती फराळ बनवण्याची हौस आणि मौजच राहिलेली नाहीये। आता रेडीमेड फराळ घरात येऊ लागलाय। 90च्या दशकात आधी गिरणी कामगार देशोधडीला लागला, त्या पाठोपाठ औद्योगिक कारखान्यांनीही मान टाकायला सुरुवात केली आणि हळूहळू कामगारांची दिवाळी लहान मोठ्या खासगी कंपन्यांकडे वळली। 90च्या दशकाच्या सुरुवातीला म्हणजेच 1982च्या गिरणी संपापर्यंत एक पगार बोनस म्हणजे जास्तीत जास्त 700 ते 800 रुपये मिळणे हे सुद्धा कामगारांना खूप मोठं वाटायचं। या दशकाच्या अखेरपर्यंत अतिशय विकल अवस्थेत सुरू असलेल्या गिरण्यांना 1988 ते 1979 पर्यंत महागाई भत्त्यात झालेल्या वाढीचा फायदा होऊन आज बोनस 5 ते 7 हजारापर्यंत पोहोचला। मात्र तोपर्यंत बहुसंख्य गिरण्यांना मालकांनी टाळ ठोकलं होतं। पुढच्या दशकभरात खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण सुरू झालं। राजकीय नेत्यांच्या मदतीने त्याचा फायदा उठवत मालक वर्गाने गिरणी व्यवसायाच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला आणि गिरण गावातील मराठमोळी दिवाळी संस्कृती लयास गेली। गिरण गावात आताही दिवाळी साजरी होते, ती कामगारांची नाही तर बिल्डर धार्जिणे, नेते आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची। गिरण गावात सर्वच भागात जुन्या चाळी आणि गिरण्यांच्या जमिनीचा पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। हा पुनर्विकास या सर्वांची रोजच दिवाळी करणार आहे। यानंतरचा जमाना आहे तो खासगी कंपन्या आणि सरकारी नोकरदारांचा। गिरणी कामगारांनंतर या वर्गाने आपला बोनसचा हक्क टिकवून ठेवलाय। सरकारी नोकरी म्हणजे 4 तास काम, 4 तास टाइमपास अशी भावना खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गाची। सर्वच कर्मचारी काही तसे नाही। इमाने इतबारे आपले काम करणारेही मोठ्या प्रमाणावर आहेत। या कर्मचाऱ्यांनाही कामाचा वार्षिक लेखाजोखा मांडून वेतन, बोनस देण्याची मागणी खासगी क्षेत्रातून होते। अर्थात ते करायचे की नाही हे सरकारवर अवलंबून। खासगी कंपन्यांमध्ये मात्र हे गेल्या 2-1 दशकाभरात सुरू झाले। त्याचा लाभ या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होतोय। मुंबईसह देशभरात अनेक कंपन्यांमध्ये 1,00,000-2 लाखांचे बोनस वर गाडी, संगणक, लॅपटॉप, फ्रीज, वॉशिंग मशीनसह विविध आकर्षक भेटवस्तूंची रेलचेल सुरू आहे। एकूणच कंपन्या नफ्यात असेपर्यंत हे लाभ सुरू राहणार असे दिसते। कट टू 2000 नंतरचा काळ, गिरण्या बंद झाल्या, त्यांच्या जागेवर हॉटेल, मॉल, आभाळाशी स्पर्धा करणारे टॉवर उभे राहू लागले। हे फक्त लालबाग, परळ, वरळी, लोअर परेल पर्यंत मर्यादित राहिले नाही, तर जिथे आधी औद्योगिक कारखाने, कंपन्या होत्या अशा ठाणे, बेलापूर पट्ट्यापासून कांजूर, विक्रोळी, भांडूप ते कुर्ला, अंधेरी, गोरेगावसह अनेक भागात पसरले। या ठिकाणी पाठोपाठ कॉर्पोरेट कंपन्यांनी शिरकाव केला। कधी काळी गिरणीच्या साच्यावर जिथे कामगारांनी गाळलेल्या घामाचे, रक्ताचे डाग होते, तिथे नवी मद्य संस्कृती, खादाडी संस्कृती, पैशाचा माज दाखवणारं एक नवीनच कल्चर उभं राहिलेलं दिसतंय।
मान उंचावून टॉवरची उंची पाहणाऱ्या कामगाराच्या डोक्यावरची टोपी गळून पडावी इतक्या म्हणजेच 5 ते 10 कोटींपेक्षाही अधिक किमती इथल्या घरांना आल्या। कॉर्पोरेट क्षेत्र विस्तारताना कॉल सेंटर पासून झालेली सुरुवात आता राष्ट्रीय बहुराष्ट्रीय खासगी कंपन्यांच्या कार्यालयांपर्यंत येऊन ठेपली। या एकूणच कॉर्पोरेट क्षेत्राला बोनसचं तसं अप्रूव्ह नाहीये। मुळातच 10 ते 20 ते 25 लाखाचं पॅकेज असलेल्या येथील कर्मचाऱ्यांना 5-50 हजाराच्या बोनसचं काय पडलंय म्हणा। कॉर्पोरेट मधले गलेलठ्ठ पगार, विविध प्रकारची वाउचर्स, यामुळे आता एखादी गोष्ट किंवा वस्तू घेण्यासाठी दिवाळी, दसरा यासारख्या सणांची वाट पाहावी लागत नाहीये। पारंपरिक दुकानांबरोबरच ऑनलाईन खरेदीचं विश्व खुलं झाल्यामुळे मनाला येईल त्या क्षणी आता खरेदी होऊ लागली। त्यामुळे दिवाळीचं अप्रूप काही राहिलेलं नाहीये। इथेही बोनस मिळतो, पण तो दिवाळीचा नाही, एक केलेल्या कामाच्या वार्षिक लेखाजोख्यावरून मिळणारा आणि दुसरा कंपनीने वर्षभरात मिळालेल्या नफ्यातून दोन्हीकडे वर्षाला 1-2 लाख रुपये मिळाले तरी या नवश्रीमंत वर्गाचं महिन्याचा रेशन पाण्याचा खर्च सुटतो। शिवाय कंपन्या किंवा परदेशात असलेल्या भागीदार कंपन्या, बडे उत्पादक यांच्याकडून कुटुंबियांसह मिळणारी विदेशवारीची घसघशीत पॅकेज बोनस संस्कृतीच्या 100 पट पुढे। त्यामुळे या वर्गाला दिवाळी बोनस वगैरेशी काहीही देणं घेणं राहिलेलं नाहीये। एकूणच बोनस संस्कृतीचा विचार करता गिरणी कामगार किंवा सरकारी बोनस हा एकेकाळी सर्वोच्च होता। तो आता खासगी कंपन्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या दृष्टिकोनातून पाहता शेवटच्या पायरीवर आहे। काळ बदलतोय तशी बोनस संस्कृतीही बदलते। बदलाला नाक मुरडण्याचे कारण नाही। काळाच्या उद्रात ही संस्कृती आणखी काय वळणे घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार। तर याच बोनस संस्कृतीबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा।